नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर 6वीचं विज्ञानाचं पुस्तक आपण शिकत आहोत. जवळजवळ सगळे टॉपिक आपले कंप्लीट होत आले आहेत. आपण आज बघतोय 12वा टॉपिक साधी यंत्रे. ओके. तर आता याच्यामध्ये तुम्हाला इथे काही इमेजेस दिसत आहेत, बघून घ्या. तर दैनंदिन जीवनामध्ये काय होतं, सुरुवातीला तर कष्ट केलं जायचं, बरोबर. म्हणजे असं नाही की सुरुवातीला यंत्र होती, पण आता जी वेळ कमी करण्यासाठी जी साधनं वापरली जातात त्यांना म्हणतात यंत्र. शेजारी चित्रामध्ये तुम्हाला यंत्रामध्ये एक दोन भाग दाखवलेले आहेत. त्यांची रचना साधी आणि सोपी आहे. अशा यंत्रांना आपण काय म्हणतो? साधी यंत्र म्हणतो, बरोबर. तर जेव्हा साधी यंत्र सहज हाताळता येतात, शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते, म्हणून आपण काय करतो, दैनंदिन जीवनामध्ये आपण अशी अनेक साधी यंत्रे वापरतो, बरोबर. तर इथे तुम्हाला काही इमेजेस दिसत आहेत. तर त्या इमेजमध्ये बघा, इथं एक माणूस आहे, तो कुऱ्हाडीनं लाकूड तोडत आहे. इथं तुम्ही पेप्सी किंवा कोका कोलाच्या ज्या बॉटल असतात, ते आपण दातानं न तोडता अशा प्रकारचे एक उपकरण वापरतो, बरोबर. म्हणजे इथं तुमचं जे श्रम आहे ते कमी लागते. ओके. आता इथं जो माणूस दिसतोय, तो डोक्यावरून माती न नेता एका यंत्राच्या द्वारे नेत आहे, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं यंत्राबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला काय सांगितले बघा, इथं तुम्हाला काही यंत्र म्हणजे काही उपकरणं दिलेत. एका बाजूला तुम्हाला मिक्सर दिलेला आहे, एका बाजूला शिवणयंत्र आहे, इथं व्हीलचेअर आहे, इथं स्कूटर आहे आणि इथं सायकल आहे. तर या यंत्रामध्ये अनेक भाग आहेत. एक काम पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये अनेक प्रक्रिया होतात. यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात, म्हणून आपण काय म्हणतोय ना, गुंतागुंतीची यंत्रे म्हणतो, बरोबर. आता गुंतागुंतीच्या यंत्रामध्ये जोडलेले काही भाग हे साध्या यंत्रापैकीच असतात आणि साधी यंत्र एकत्र येऊन यांची रचना कशी होते, कॉम्प्लिकेटेड होते. ओके, लक्षात आलं. तर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कामाच्या स्वरूपानुसार वेळ श्रम यांचा विचार करून आपण साधी तसेच गुंतागुंतीची यंत्र सुद्धा वापरतो. ओके, क्लिअर. आता तुम्हाला इथे काही साध्या यंत्राची माहिती दिलेली आहे बघा. इथे तुम्हाला एक वजनदार पिंप आहे, एक माणूस इथं दाखवलाय, त्याला ट्रकमध्ये चढवायचंय हे पिंप. तर रवीने अ आणि हमीदने ब नावाची फळी घेतली बघा. इथं अ हा रवी आहे आणि ब हा हमीद आहे. आणि ही राही नावाची मुलगी आहे, तिनं फळी वापरलीच नाही. तर कोणाला पिंप चढवणे सर्वात जड वाटले असेल? सिंपल आहे, या मुलीला वाटलं असेल, बरोबर. कोणाला हलके वाटले असेल? ज्याची फळी उतरती आहे त्याला वाटलं असेल. सोपं आहे. तर याला आपण काय म्हणतो, की वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली तर आपल्याला वजन कमी पेलावं लागतं आणि वजन चढवणं तर हलकं वाटतं. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? उतरण म्हणतो. उतरणीचा चढाव जितका कमी, इथं बघा चढाव जास्त आहे आणि अ मध्ये चढाव कमी आहे. तर चढ जास्त नसायला पाहिजे. चढाव जितका जास्त तितकी तिची लांबी कमी, त्याच्यामुळे आपल्याला वजन जास्त पेलावं लागतं. ओके. तर आता इथं तुम्हाला हे तर क्लिअर झालं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आणखी एक प्रयोग दिलेला आहे. आता हा प्रयोग बघायची काही गरज नाही, कारण उतरणीबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेलीच आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिले घाट रस्ता. सेम तसंच आहे. घाट रस्ता चढण्यासाठी पाऊलवाट आणि रस्ता दोन मार्ग उपलब्ध आहेत. या दोन मार्गापैकी कोणत्या मार्गाने तुम्ही डोंगर माथ्यापर्यंत जाणार, किंवा वेळ, ताकद आणि तुमची सोय याची आपल्याला करायची तुलना. ओके. ग्रीक शास्त्र वैज्ञानिकांबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली. ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला, म्हणून हे जे यंत्र आहे याला आर्किमिडीज स्क्रू असं म्हटलं जातं. मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी त्यांनी आतून दांडा बसवलेल्या एका गोलाकार नळीचा वापर केला आणि ती नळी 45 डिग्री कोनात पाण्यात ठेवून दांडा सपाट पृष्ठभागावर येईल असं ठेवलं. जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा काय होतं, पाणी वर चढू लागतं. तर यांचं नाव लक्षात ठेवा, आर्किमिडीज. पाचेर म्हणजे काय? लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो, बरोबर.
दोन उतरणी आल्या की एक धारदार आवाज तयार होतो, याला म्हणतात पाचर. पाचराचा उपयोग इथं तुम्हाला दाखवले बघा. एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी, चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी, कुऱ्हाड, सुरी, पटाशी ही पाचर या साध्या यंत्राची उदाहरणे आहेत. सुई आणि खिळा ही सुद्धा पाचरच आहेत. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा. कापड शिकवण्यासाठी सुईची गरज पडते, बरोबर. फळ कापण्यासाठी आपण सुरी वापरतो. सुईचे टोक किंवा सुरीची धार जर बोथट झाली तर सुई कापडात शिरत नाही किंवा सुरीनं फळ पण कापलं जात नाही. इथं तुम्हाला तरफ दाखवली की शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत आहे. याला आपण काय म्हणतो? तरफ म्हणतो. इथं बघा. तर तर्फेचे बल, भार आणि टेकू हे 3 भाग असतात. तर्फेचे बल, भार आणि टेकू हे 3 भाग असतात. ठीक आहे. तर तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो, इथं तुम्हाला दाखवले, त्याला तर्फेचा टेकू म्हणतात. तो तरफ टेकूभोवती फिरते. तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते तिला आपण काय म्हणतो? भार. याला आपण भार म्हणणार. टेकूपासून भारापर्यंतच्या तर्फेच्या भाराला भारभुजा ही जी आहे याला तुम्ही भारभुजा म्हणणार. आणि वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते. इथं हा माणूस बल लावतोय. टेकूपासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला बलभुजा म्हणतात. तर लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये हे भारभुजा, बलभुजा, तरफ हे असलं काहीच विचारत नाही. कारण का? याच्यावरून तुम्हाला पुढं कॉन्सेप्ट आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ही जी बेसिक कॉन्सेप्ट आहे तरफ ही आधी शिकावी लागेल. ठीक आहे. तर तरफ वापरल्यामुळे कोणकोणती कामे होतात असले क्वेश्चन पण आयोग विचारत नाही. फक्त ही कॉन्सेप्ट तुम्ही समजून घ्या की तरफ म्हणजे काय. इथं तुम्हाला सेम तर्फेसारखा एक पेपरवेट उचलणं याचा प्रयोग करून दाखवलेला आहे. आपण सगळं एक्सप्लेन केलंय, काही बघायची गरज नाही. इथं बघा, सॉसच्या बाटलीचे झाकण काढताना आपण ओपनर वापरतो. इथं तुम्हाला दाखवले, हे तर्फेचंच उदाहरण आहे ओपनर म्हणजे, बरोबर. इथं भार आहे, इथं बल देतोय, इथं टेकू आहे. तर हे तर्फेचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं हे कशाचं उदाहरण आहे तर तर्फेचं. ओपनर कशाचं उदाहरण आहे? तर्फेचं. ठीक आहे. आपण चिमट्याने एखादी वस्तू कशी उचलतो? तर इथं पण तुम्हाला तर्फेचंच उदाहरण मिळतं. तर आपण बघितलं, बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवर तर्फेचे 3 प्रकार पडतात. ओके. तर तर्फेचा पहिला प्रकार कोणता? तर्फेच्या पहिल्या प्रकारामध्ये टेकू कुठं असतो? मध्ये असतो. लक्षात घ्या. एका टोकाला भार तर एका टोकाला बल असतं. दुसऱ्या प्रकारामध्ये भार मध्यभागी असतो, एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला असतं बल. हे ॲरो फक्त बघून घ्या. आणि तिसरा प्रकार मध्यभागी असतं बल, एका बाजूला टेकू, दुसऱ्या बाजूला भार. हा आहे तर्फेचा तिसरा प्रकार. ओके, क्लिअर. तर हे तुम्ही तुम्ही म्हणाल की मॅडम हे 3 प्रकार विचारतात का एक्झाम मध्ये? शक्यतो तर विचारत नाही. इथं तुम्हाला दाखवलंय, हे जे तुम्हाला दिसतंय ना सीसॉ, तर हे आहे पहिल्या प्रकाराचं एक्झाम्पल, असं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. कप्पी म्हणजे काय बघा. इथं तुम्हाला, तर हे जे तुम्हाला पेन्सिल, चिकटपट्टी हे सगळं दिलंय ना, हे काही वाचू नका, फक्त डायरेक्ट डेफिनेशन वाचा. काय डेफिनेशन आहे? वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या रचनेला म्हणतात कप्पी. ओके, क्लिअर. काय लक्षात ठेवायचं? खाच असलेले चाक, इथे तुम्हाला चाक दाखवले आणि दोरी पण दाखवली, अशा रचनेला म्हणतात कप्पी. कप्पी वापरण्याचा काय उपयोग होतो? तर वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी खालच्या दिशेने बल लावता येतं. हे अधिक सोयीचं असतं. रोजच्या वापरातील कप्पीची काही उदाहरणे तुम्ही पाहिली असतील, त्याची यादी करा असं तुम्हाला म्हटले. पण फक्त कप्पीचं डेफिनेशन लक्षात ठेवा, जास्त क्वेश्चन तुम्हाला येत नाहीत. आकाश पाळणा दाखवलाय तुम्हाला इथं. आकाश पाळण्याची मजा तुम्ही घेतलीच आहे. जवळजवळ सगळेजण नाहीत बसत, काही लोकांना भीती वाटते. तर याच्या मध्ये एक मोठं चाक असतं बघा, एका दांड्यावर बसवलेलं असतं. या दांड्याला आस म्हणतात. आणि विजेच्या साहाय्याने काय होतं? हा आस फिरू लागला की त्यावर बसवलेले चाक सुद्धा फिरते. आस आणि चाक ही जोडी एक साधं यंत्र आहे. याचा असंख्य ठिकाणी उपयोग पण होतो. ओके.
तर हे तुम्हाला चाक आणि आसाचे एक्झाम्पल दिले. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की यंत्राची निगा कशी राखायची. याच्यामध्ये तुम्हाला 2-3च कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत. एक म्हणजे तरप, दुसरं म्हणजे यंत्र. यंत्र वापरली जात असताना काय होतं? घर्षण होतं, धूळ बसते त्याच्यामध्ये, बरोबर. परिणाम काय होतो? काही भाग गंजतो, काही भागाची झीज होते. त्याच्यामुळे यंत्र कालांतरानं निकामी पण होतात. म्हणून वेळोवेळी त्यांची काळजी घेणं महत्वाचं असतं. यंत्राची निगा राखताना त्यांचे सगळे भाग स्वच्छ पुसले पाहिजेत. एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागात वंगण सोडतात, जेणेकरून त्याच्यामधलं घर्षण कमी होऊन त्यांची झीज पण कमी होईल. ओके. वापरात नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्रे झाकून ठेवली जातात आणि हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूंपासून बनलेल्या भागावरती रंग दिला जातो. इथे तुम्हाला दिलेला आहे की यंत्राची निगा घेण्यासाठी यंत्रावरती रंग दिला जातो का. इथं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली की मोठे मोठे जे कारखाने असतात तर तिथं यंत्राची देखभाल करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो, बरोबर. ठराविक कालावधी कारखाने बंद ठेवून यंत्राची निगा सुद्धा राखली जाते, कारण या यंत्रावरतीच पूर्ण कारखाना चालत असतो. ओके. तर या टॉपिक मधून तुम्ही काय शिकलात की श्रम तुमचं कमी व्हावं याच्यासाठी यंत्र वापरली जातात. काही यंत्र साधी असतात, काही गुंतागुंतीची असतात. साधी यंत्र उतरण, पाचर, तरप, कप्पी आणि चाक साधी यंत्र आहेत. तर्फेचे प्रकार बल, भार आणि टेकू याच्यावरून तुम्हाला तर्फेचे 3 प्रकार मिळतात आणि यंत्र कार्यक्षम राहण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. ठीक आहे. तर हा आपला छोटासा टॉपिक कंप्लीट झाला. याच्यानंतर लगेच आपण पुढचा टॉपिक घेऊया, ध्वनी. तर हा 13 नंबरचा टॉपिक आहे, ध्वनी. याच्यावरून तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारले जातात. आता इथं तर तुम्हाला बेसिक आहे, बाकी पुढं 7वी 8वीला तुम्हाला याचा पुढचा भाग होऊन जाईल. तर इथं तुम्हाला दिले की बाबा तुम्ही कुठले आवाज ऐकलेत का? फटाक्याचा आवाज, कुत्र्याचा आवाज, त्याच्यानंतर बासरीचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, बरोबर. तर इथं तुम्हाला हे दिलेलं आहे. आता हे सगळं सोडून द्या, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी म्हणतात. आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी म्हणतात. काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात, काही ध्वनी खूप लहान असल्याने लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. ध्वनी आपल्याला आवडतात, काही ध्वनी आवडतात, तर काही ध्वनींचा आपल्याला त्रास होतो. आता तुम्हाला वर्गीकरण करा म्हटले, ते करायची काही गरज नाही, आपल्याला एवढं सोपं विचारत पण नाही. ध्वनी निर्माण कसा होतो? घरातील रेडिओ टेप रेकॉर्डरवर गाणं वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा, काय जाणवतं असं तुम्हाला विचारले. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे की ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची म्हणजे स्पीकरचा पडदा असेल, रबर बँड असेल, तबल्याचा पडदा असेल, यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजे या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते. जलद गतीने आंदोलन होत असते, म्हणजे वस्तूंचं कंपन होत असतं, बरोबर. आणि ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचं कंपन होणं गरजेचं असतं. हा पॉइंट लक्षात ठेवा की ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचं कंपन होणं खूप गरजेचं असतं. वस्तूचं कंपन होत असतं तोपर्यंतच आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबलं की ध्वनी पण बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला आपण काय म्हणतो? ध्वनी स्त्रोत म्हणतो. तर इथे काय लक्षात ठेवायचं की वस्तूचं कंपन महत्वाचं आहे. जोपर्यंत कंपन आहे तोपर्यंत ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबलं की ध्वनी पण बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्त्रोत म्हणतात. ओके. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला म्हणतात ध्वनी स्त्रोत. ध्वनीशास्त्र. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम यांच्याबद्दलचं विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात. ओके. कशामध्ये मोजतात ध्वनीची तीव्रता? डेसिबल मध्ये मोजतात. आपल्या घशातील स्वर यंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनी तंतूच्या कंपनामुळे काय होतं? ध्वनी निर्माण होतो. स्वर यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनी तंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो, बरोबर. की स्वर यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा जो दर्जा असतो तो ध्वनी तंतूच्या ताठरपणावरती अवलंबून असतो. इथे तुम्हाला स्वर यंत्र दिले, इथे ध्वनी तंतू आहे, श्वास नलिका पण इथे दिलेला आहे. पण जेवढी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे तेवढीच लक्षात ठेवा. ओके.
पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, की ध्वनी कसा ऐकू येतो. ध्वनी कसा ऐकू येतो. ध्वनी स्त्रोताभोवती हवा असते. ध्वनी स्त्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंपावतो. ध्वनी स्त्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते आणि या लाटेलाच आपण म्हणतो ध्वनी लहर. ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. कानातील पोकळीत जो नाजूक पडदा असतो तो काय होतो, कंपन पावतो. आणि हा जो नाजूक पडदा कंपन पावतो, या कंपनामुळे निर्माण होणारी जी संवेदना आहे ती कानातील चेतातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते आणि मग आपल्याला ध्वनी ऐकू येतो. तर थेरॉटिकल तुम्हाला क्वेश्चन एखाद वेळेस विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही कानातील पोकळी, कानातील चेतातंतू ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिले बघा, पुढे सोपं आहे, याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये. इथे तुम्हाला दिलेलं आहे की ध्वनीचं प्रसारण कसं होतं. ध्वनीचं प्रसारण कसं होतं. ध्वनी स्त्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण. ध्वनी स्त्रोतापासून ध्वनी लहरी सगळ्या बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण. ध्वनी प्रसारणाचं माध्यम ध्वनी स्त्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्यांना आपण म्हणतो ध्वनी प्रसाराचं माध्यम. ओके. तर हवा, पाणी एखाद्या स्थायूमधून ध्वनी लहरींच्या रूपाने प्रवास करून आपल्याला कानापर्यंत पोहोचतो, बरोबर. परंतु हवेच्या तुलनेमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलाय आयोगाने तुम्हाला, की हवेच्या तुलनेत स्थायूमधून ध्वनी सर्वाधिक स्पष्ट येतो, बरोबर. आणि जर कंपॅरिझन द्रवाबरोबर केलं तर हवेच्या तुलनेत द्रवातून आणि द्रवाच्या तुलनेत स्थायूतून तुम्हाला ध्वनी ऐकू येतो. असं का होतं असं तुम्हाला विचारलंय. तर ध्वनीच्या लहरींचं प्रसारण जे असतं ते वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळं असतं. स्थायूमध्ये वेगळं, वायूमध्ये वेगळं, द्रवामध्ये वेगळं. ओके, क्लिअर. तर इथे तुम्हाला तेच दिलेलं आहे. ध्वनी प्रसारणाचं माध्यम पण तुम्हाला दिलंय. पुढे काय दिलंय आपण बघूया. हा भाग इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. निर्वात म्हणजे काय, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. निर्वात म्हणजे जिथे हवा नाही अशी संपूर्णपणे रिकामी असलेली जागा. तर निर्वातामध्ये ध्वनीचा आवाज ऐकू येतो का, असं तुम्हाला क्वेश्चन विचारलंय. तर गोंगाट आणि माध्यम लागतं म्हणतो ना आपण, मग निर्वातामध्ये कसं येईल, नाही येणार. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण. मोठा आवाज जो असतो तो कर्कश वाटतो, त्याच्यामुळे गोंगाट निर्माण होतो. ठीक आहे. मग हा आवाज आपल्याला आवडत नाही, म्हणजे त्रास होतो कानाला. ओके, क्लिअर. चला, तर सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे वाईट परिणामाला आपण काय म्हणतो, ध्वनी प्रदूषण. चिडचिड होते, मानसिक थकवा जाणवतो, बहिरेपणा येऊ शकतो. याच्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता की गर्भवती मातेच्या गर्भाला ध्वनी प्रदूषणाचा धोका असतो का. हार्ट पेशंट असतील, डायबिटीस पेशंट असतील, ब्लड प्रेशरचे पेशंट असतील तर यांना पण ध्वनी प्रदूषणाचा धोका होतो का. तर ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी. ध्वनी प्रदूषणावरचे उपाय सांगायची काही गरज नाही, करू पण नका, विचारत पण नाही. ओके. आता इथे तुम्हाला हे जे दिले ऐकावं ते नवलच, ते करून घ्या. रॉबिन आणि उडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज बरोबर ओळखतात, आपले भक्ष्य मिळवतात. याचं कारण म्हणजे त्यांची श्रवण इंद्रिय जी आहेत ते अत्यंत संवेदनक्षम आहेत. तर याचं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारचं जे कंटेंट आहे ते लोकसेवा आयोग तुम्हाला विचारतं. तर टोळांच्या काही जाती हवेतून उडतात, त्यांचे पाय एकमेकावर घासून आवाज करतात. मधमाशी, डासांचे पंख फडफडल्याने आवाजाची निर्मिती होते. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला आपण हे बघितलं पण असेल. ठीक आहे. तर तुम्हाला या टॉपिक मधून काय इन्फॉर्मेशन मिळते, छोटे छोटे टॉपिक आहेत. 7वीचं सायन्स थोडं अवघड आहे. ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते, प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, म्हणजे निर्वातातून ध्वनी जाऊ शकत नाही. प्रसारण स्थायू द्रव वायू, नकोसा वाटणारा आवाज म्हणजे गोंगाट, सततचा गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण सामाजिक समस्या आहे, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही.
ते तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे आपल्याला विचारत नाहीत एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर हा झाला आपला 13वा टॉपिक कंप्लीट. याच्यानंतर आपण लगेच 14वा टॉपिक पण घेऊया, प्रकाश आणि छाया निर्मिती. काय दिलंय बघा तुम्हाला, प्रकाश कशापासून मिळतो? ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात म्हणजेच स्वतः प्रकाशाचे स्रोत किंवा उगमस्थान आहेत त्यांना आपण काय म्हणतो? दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ म्हणतो. वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्याच्यावरून प्रकाशाची तीव्रता ठरते. उदाहरणार्थ, विजेरेतून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा कसा असतो? जास्त असतो. ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्रोत नाहीत त्यांना दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्रोत नाहीत त्यांना काय म्हणतात? दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. काही मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू प्रकाश देतात त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असं म्हटलं जातं. ओके. काही मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू प्रकाश देतात त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्रोत म्हटलं जातं. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य सोर्स आहे. आकाशात रात्री दिसणारे तारे, काजवे, अँगलर फिश, हनी, मशरूम हे सुद्धा प्रकाशाचे काय आहेत? नैसर्गिक स्रोत. तर तुम्हाला मानवनिर्मित सोर्स तर विचारणार नाहीत पण तुम्हाला नैसर्गिक सोर्स विचारू शकतात. कारण काजवे आपल्याला माहित असतात, तारे पण माहित असतात, पण हे अँगलर फिश आणि हनी मशरूम हे लक्षात ठेवा. हे आपण कधी बघितलेलं पण नसतं. ओके. तर इथं तुम्हाला दिलंय की दीप्तिमान वस्तू यांची नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश. बघा याच्यावरतीच क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. प्रकाशाचं संक्रमण. दुपारच्या वेळी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात बघितलं असेल, दुपारच्या वेळी खिडकीच्या दरवाजाच्या फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून अनेकदा आत आलेली प्रकाशाची किरणं पाहिली असतील, बरोबर? प्रकाशाची किरणं फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून जमिनीकडे येताना त्यांच्या मार्गातील आपल्याला काय दिसतात? धुलीकण दिसतात. आणि या कणामुळेच प्रकाशाचा जो मार्ग आहे तो आपल्याला समजतो. प्रकाशाचा मार्ग कसा असतो? सरळ असतो. लक्षात ठेवा, प्रकाशाचा जो मार्ग असतो तो सरळ असतो. हे इथे जे एक्सपेरिमेंट दिले ते करायची काही गरज नाही, आपल्याला माहिती म्हणजे शाळेत असताना केलेले, पण याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाही. तर ही फक्त लक्षात ठेवा, प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला काय म्हणतात? प्रकाशाचं रेषीय संक्रमण म्हणतात. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणतात. ओके. प्रकाशाचं परावर्तन. आपल्याला वस्तू कशी दिसते? प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला म्हणतो आपण प्रकाशाचं परावर्तन. तर परावर्तन, अपवर्तन, टिंडॉल इफेक्ट याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारले. प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे इथे तुम्हाला दाखवले वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, बरोबर? आणि ही किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचली की आपल्याला वस्तू दिसते, बरोबर? इथं तुम्हाला बल्ब दाखवलाय, या बल्बचा प्रकाश या वस्तूवर पडतोय, या वस्तूतून प्रकाशाचं परावर्तन होऊन या मुलाच्या डोळ्यावर किरण पडतात, म्हणजे त्याद्वारे या मुलाला ही वस्तू दिसते. तर याला म्हणतात प्रकाशाचं परावर्तन. तर इथं तुम्हाला दिलंय की तारे स्वयंप्रकाशी आहेत. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो का? असतो. ग्रह, उपग्रह परप्रकाशी आहेत, म्हणजे सूर्याकडून यांना प्रकाश मिळतो, स्वतःकडे यांना प्रकाश नाही. सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्याला पोहोचतो, त्याच्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो, बरोबर? याला आपण काय म्हणतो? चंद्रप्रकाश असं म्हणतो. ओके, क्लिअर? म्हणजे सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्याला पोहोचतो, म्हणून आपल्याला चंद्र दिसतो. ओके, क्लिअर? पुढे बघा काय सांगितलं तुम्हाला. तुम्हाला इथं दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरून परावर्तित झालेला प्रकाश आरशावर पडतो. तो पुन्हा आरशावरून परावर्तित झालेले तुम्हाला तुमची प्रतिमा आरशात दिसते, बरोबर? आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की जर काचेचं तावदान असेल तर त्या तावदानामध्ये प्रतिमा दिसते का? नाही दिसत, काहीशी अंधुक दिसते, बरोबर? आणि लाकडाच्या पृष्ठभागावर तुम्ही म्हणाल की मॅडम दिसत नसते लाकडावर.
आता तुम्हाला इथं नवीन ताट दिलंय, ग्रॅनाइट लावलेली गुळगुळीत भिंत आहे, तलावामधलं स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ पण स्थिर पाणी आहे, ठीक आहे. अशा काही पृष्ठभागांमुळे प्रतिबिंब तुमचं तयार झालेलं तुम्ही पाहिलं असेल, बरोबर. असे इतर पृष्ठभाग तुम्हाला विचारलेत पण एक्झाम मध्ये विचारत नाही, टेन्शन घेऊ नका. सपाट आरशातील प्रतिमा हे तुम्हाला विचारलं जातं. पुढे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर इथे तुम्हाला दिलंय की आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूंची आदलाबदल होते, हे लक्षात ठेवा. आरशातील प्रतिमावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला सीसॅट मध्ये पण क्वेश्चन विचारतात. वस्तू जितक्या अंतरावर आरशासमोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशाच्या मागे दिसते. ओके. वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो. वस्तूच्या प्रतिमेचा जो आकार आहे तो मूळ वस्तू एवढाच असतो. पुढे काय दिलंय बघा, सूची छिद्र प्रतिमाग्राहक. तर हे आपण प्रयोग केलेला आहे, पातळ कागद, उलटी प्रतिमा दिसते वगैरे वगैरे. तर हे स्किप करा, याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाहीत. इथं तुम्हाला दिले की खिडकीच्या सावधानाच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही. काच असेल तर दिसतं, तेलकट कागद, पांढरे प्लास्टिक, चहाची किटली, वही, कापड, हे तुम्हाला दिलेलं आहे. कोणते पदार्थ पारदर्शक आहेत, कोणते अपारदर्शक आहेत. तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्याला पारदर्शक पदार्थ म्हणतात. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्याला अर्धपारदर्शक म्हणतात. ओके, क्लिअर. पुढे तुम्हाला पॉइंट दिलेला आहे छाया निर्मिती. काय असते छाया निर्मिती बघा. प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये जर अपारदर्शक वस्तू आली तर त्याच्यातून प्रकाश आरपार जातो का, जात नाही. त्याच्यामुळं वस्तू पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते, त्याला काय म्हणतो आपण, वस्तूची छाया म्हणतात, बरोबर. ओके. तर एका मोठ्या खोलीत तुमच्या मित्राला तुमच्यापासून एका ठराविक अंतरावर उभं करा असं म्हटलं. तर एक विजेरी वापरून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाडा. आता पुढील काही कृती करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ओके. तर हे जे प्रयोग आहे त्याच्यावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत, आपल्याला हे सगळं माहितच असतं. मग आता याची कॉन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायची. काय आहे कॉन्सेप्ट. एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची छाया निर्माण होते. पहिला पॉइंट इम्पॉर्टंट, की एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हा त्या वस्तूची छाया निर्माण होते. छायेचे स्वरूप जे आहे हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्या परस्परामधील अंतर व दिशेवर अवलंबून असतं. कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी कशी असते, लांब असते, दुपारी कशी असते, छोटी असते. ओके, हे लक्षात ठेवा. तर छायेमध्ये होणारे हे जे बदल आहेत हे प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया यांच्यातील अंतरावरती अवलंबून असतात. तर हे पॉइंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात का, नाही. तुम्हाला प्रयोग तर नाहीत विचारणार, फक्त तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट वरून मे बी 1 लाइनर 2 लाइनर क्वेश्चन येऊ शकतात. ओके, क्लिअर. पुढे तुम्हाला दिले सूर्य तबकडी. आता काय असते ही सूर्य तबकडी बघा. एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारं उपकरण म्हणजे सूर्य तबकडी. ओके. जर तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल तर लक्षात ठेवा, शक्यतो तर एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळा तबकडीवर पडते आणि ते नोंदवून कालमापन केलं जातं. जर तुम्हाला विचारलं की सर्वात मोठी जी सूर्य तबकडी आहे ती जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ओके, क्लिअर. इथं तुम्हाला दिले सी.व्ही. रमन यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली की भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांनी सादर केलेल्या प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रमन इफेक्ट म्हणून ओळखले जातात, बरोबर. 28 फेब्रुवारी 1928 रोजी यांनी हा शोध लावला.
त्याच्या स्मरणार्थ 87 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, क्लिअर? लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला हे प्रयोग वगैरे नाही केले तरी चालतील. पुढे तुम्हाला न्यूटन तबकडीबद्दल इन्फॉर्मेशन दिली. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने एक तबकडी बनवली होती. इथं तुम्हाला दिसते बघा, एका बाजूला तांबडा रंग, एका बाजूला नारंगी, पिवळा, जांभळा, पारवा या 7 रंगाच्या समान पाकळ्यामध्ये विभागली. ती तबकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली. त्यावेळी 7 रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसला. याच्यावरून सूर्यप्रकाशाचा 7 रंगाचा बनला आहे असं सिद्ध झालं. आणि न्यूटननं प्रकाश विषयक ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, क्लिअर? चल, तर प्रकाशाचं उत्सर्जन करणारा पदार्थ म्हणजे प्रकाशाचं उगमस्थान. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तुम्हाला दिलेत, क्वेश्चन विचारू शकतात. प्रकाशाचं संक्रमण सरळ दिशेत होतं. कोणतीही वस्तू दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होणं आवश्यक असतं. प्रकाशाच्या मार्गात अपारदर्शक वस्तू जर आल्या तर त्या वस्तूची सावली म्हणजे छाया निर्माण होते. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात 7 रंग असतात. ओके, क्लिअर? तर आपण आज 3 टॉपिक कंप्लीट केले. पुढचा जो टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक आपला 6वीचं विज्ञान आपलं संपतं इथं, चुंबकाची गंमत. तर आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा टॉपिक कंप्लीट करूया.